ज्या वेळेला ह्या क्लबचं रोपटं लावलं गेलं सन 2001 मध्ये, त्यावेळेला मी फक्त इयत्ता 3री मध्ये होतो आणि योगायोगानं 23व्या वर्षी भाऊंच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय भामरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला या क्लबचा अध्यक्ष म्हणून पदभार करायची संधी मिळते. त्याचं सर्व श्रेय, त्याचं संपूर्ण श्रेय रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या सर्व सदस्यांना आहे. कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता तर मला क्लबचा अध्यक्ष म्हणून काम करायची संधी भेटली नसती. ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन 24-25 मध्ये सुमितजी बच्छाव यांना जबाबदारी देण्यात आलेली होती आणि मला वाटतं की संपूर्ण वर्षभरामध्ये सुमित बच्छावांच्या नेतृत्वाखाली या आपल्या क्लबच्या माध्यमातून अतिशय चांगलं कार्य समाजसेवेचं संपन्न झालेलं आहे. हजारो लोकांना व्यक्तिगत लाभाच्या योजना आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ आपल्या या क्लबच्या माध्यमातून मिळवून देण्यात आलेला आहे. त्यातल्या त्यात आणखी आनंदाची गोष्ट अशी आहे की अतिशय इंटेरियर मालेगाव तालुक्याचं गारेगाव सारखं, नागझेरी सारखं जे काही लहान लहान गाव आहे या गावांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना अगदी मग नेल कटर देण्याच्यापासून त्यांच्या आरोग्याच्या तपासणीच्यापासून अनेक चांगले कार्य या ठिकाणी संपन्न झालेली आहेत. असंही क्लबच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांच्यापासून सेवाभावी कार्य संपन्न होतं आहे आणि बच्छाव साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं कार्य त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या या क्लबच्या सर्व अध्यक्ष महोदयांच्यापासून तर सर्व टीमला मी हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. नमस्कार दोस्तों, मैं रोटरी क्लब मालेगांव मिडटाउन के वर्ष 24-25 के प्रेसिडेंट सुमित बच्छाव और सेक्रेटरी केदारनाथ जी, इनको बहुत बहुत बधाई देना चाहूँगा. इन्होंने सारे ही वर्ष में
बहुत अच्छे अच्छे समाज सेवी जो प्रोजेक्ट्स हैं वो लिए और बहुत बेहतरीन एक्टिविटीज को भी अंजाम दिया। मैं रोटरी क्लब मालेगांव मिड टाउन की पूरी टीम जो है उनको बधाई देता हूं, शुभकामनाएं देता हूं और आशा करता हूं कि आने वाले वर्षों में भी वो बहुत अच्छा जो काम कर रहे हैं सोसाइटी के लिए वो करते रहेंगे। धन्यवाद। वर्ष 2024-25 वर्षात सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि अतिशय आनंदात वर्ष संपन्न झाले। याबद्दल आनंदी आहे। खूप काही शिकायला मिळाले। सर्वांच्या मदतीमुळे हे शक्य झाले। सदस्यांची एकजूट हेच अध्यक्ष सुमित बच्चाव सर व माझी जबाबदारी होती। सर्वांचे धन्यवाद। नमस्कार। रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउनचे वर्ष 2024-25 चे अध्यक्ष सुमित बच्चाव, सेक्रेटरी केदारनाथ भागवत यांनी संपूर्ण वर्षभरात अतिशय सुंदर काम केले। या वर्षभरात जवळपास 60 प्रोजेक्ट्स विविध ठिकाणी केले। त्यांना त्यात जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला। या ग्रामीण भागात जवळपास 2,500 विद्यार्थ्यांची रक्त तपासणी केली। वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावांमध्ये जिथे कोणी जाऊ शकत नाही अशा छोट्या पाड्यांवर या वर्षभरात त्यांनी अतिशय सुंदर काम केलं। नमस्कार, मी सुमित बच्चाव, रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउनचा सन 2024-25 या वर्षी मी अध्यक्षपदी काम केले। सर्वप्रथम मी माझ्या क्लबच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मला अतिशय सुंदर पद्धतीने काम करता आले। विशेष आभार आपल्या क्लबचे सचिव केदारनाथ भागवत यांचे या निमित्ताने मिळेल। त्यांचा अतिशय चांगला सहकार्य मला या निमित्ताने या वर्षभर लाभले, त्यांचे मनापासून आभार। सर्वांना सांगायला आनंद होत आहे की विविध 56 प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण तब्बल 11,500 लाभार्थ्यांपर्यंत या वर्षभरात पोहोचू शकलो। त्यात आनंदाने सांगू इच्छितो की 8,500 विद्यार्थी हे दूरस्थ शाळांवरचे आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थी होते, याचा मला मनापासून अभिमान आहे। हे प्रोजेक्ट करत असतानाच आपण क्लबची फ्रेंडशिप असेल, फेलोशिप असेल, आपल्या सर्वांची मैत्री दृढ करणे हा माझा प्रामुख्याने उद्देश होता आणि त्यात आपण सफल झालो असं मला तरी या निमित्ताने वाटत आहे। हे प्रोजेक्ट घेत असताना आपण सफाई अभियान असतील, पर्यावरण असेल, सांस्कृतिक असेल, आरोग्य असेल, या माध्यमात संपूर्ण तालुक्याभरात आपण एक जोरात काम केलं। आपल्या सर्वांचं सहकार्य यात लाभलं। आपल्या सर्वांसोबत तालुक्यातील विविध संस्था, संघटना यांचं आपल्याला या निमित्ताने अनमोल मार्गदर्शन भेटलं, साथ लाभली। या सर्वांचं देखील मी आजच्या या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि भविष्यातल्या काळात देखील आपण असंच प्रेम या निमित्ताने द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती। मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला। होर पुढे तू सोड निराशा, तुझा तुला तू दे दिलासा। नमस्कार, मी सुमित योगेश शाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळनगर। आमची शाळा तालुक्यापासून खूप दूर असून सुद्धा रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन यांच्याकडून शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ,
चलो 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 नए ख्वाब बुन ले। सापा धारे गारे गामा पासा जिसे तुझको वो याद टाउन रोटरी क्लब ऑफ मालेगाव यांच्या वतीनं मालेगावपासून आमची शाळा ही 40 किलोमीटर आहे आणि इतक्या लांब असून देखील रोटरी क्लबने आम्हाला आमचे जे विद्यार्थी आहे, गरीब विद्यार्थी आणि गरजू विद्यार्थी आहे यांना एक
आमचं स्वेटराची मागणी होती आणि ती आमची मागणी त्यांनी पूर्ण केली आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी स्वेटर दिले आणि त्यांचे आम्ही आभारी आहोत. जे रोटरी क्लब ऑफ मालेगावचे अध्यक्ष सुमित बच्चाव सर आहेत, त्यांनी आम्ही जे त्यांना सांगितलं ते त्यांनी मान्य केलं आणि रोटरी क्लब ऑफ मालेगावतर्फे आम्हाला जे स्वेटर दिले, आम्ही त्या रोटरी क्लब ऑफ मालेगावचं खूप खूप आभार मानतो आणि सुमित बच्चाव सरांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळ इयत्ता 4थी रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन अध्यक्ष सुमित बच्चाव सर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळ येथे सर्व विद्यार्थ्यांना नेलकटर वाटप करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांना नेलकटर मिळाले म्हणून आम्हाला स्वच्छतेचे महत्व कळाले. धन्यवाद रोटरी, धन्यवाद सुमित बच्चाव सर. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, छल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी. स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे. स्वच्छ भारत का इरादा कर आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार पेठ येथे रोटरी क्लब मालेगावच्या वतीने ट्रॅक्टरांसाठी रिप्लेस पट्टी लावण्याचा असा एक चांगला उपक्रम आपल्या मालेगावच्या रोटरी क्लबने खरं तर हाती घेतलेला आहे. शेतकऱ्यांची चांगली सेवा या ठिकाणी करू या ठिकाणी एकजुटीने पेटले राने तुफान आलं या, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या. ढगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी
शिवार झालं नमस्कार मित्रांनो, जोधपूर इथे पार पडलेल्या असिस्टंट गव्हर्नर लर्निंग सेमिनारमध्ये रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या अध्यक्ष सुमित आणि त्यांच्या टीमने अतिशय नियोजन आणि आयोजनातून उत्तम अशा आयोजन आणि नियोजनातून एक सुंदर कार्यक्रमाचा भार सांभाळला. त्यासाठी डिस्ट्रिक्ट 3030 त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नाचो नाचो नमस्कार, मी डॉक्टर माधुरी शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करते. ग्रामीण भागांमध्ये लोकांपर्यंत कर्करोगासारख्या तपासण्या पोहोचवण्याचं काम रोटरी क्लब ऑफ मालेगाव यांच्यातर्फे झालेलं आहे. त्याबद्दल मी बच्छाव सरांचे खूप आभार मानते. प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव येथे झालेला कर्करोग तपासणी कॅम्प किंवा शिबिरांतर्गत आपण 100पेक्षा अधिक महिलांची तपासणी केली. तपासणी कर्करोगाचं लवकर निदान व्हावं, लवकर तपासणी व्हावी, हा अप्रोच रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन मार्फत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. त्याबद्दल रोटरी क्लब ऑफ मालेगाव यांचे खूप खूप आभार. खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा घे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे, वाट पाहू दे काही दिशा तथा पायचं नाय, लढत जा तथा पायचं नाय. या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये. तोडून भीतीची बंधन तू घे धाव, आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नाला उरी घे, पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची, आन सार उचलून आसमान,
गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय विण जाणे वाट वाहू दे नाही दिशा थांबायचं नाही रे थांबायचं नाही रे थांबायचं नाही रे थांबायचं आम्ही मागण्याच्या आत साहेबांना आमचा प्रश्न गेल्या 7-8 वर्षांपासूनचा माहिती आहे की रोटरी उद्यान ज्या ठिकाणी आहे कॅम्पात 40,000 स्क्वेअर फूटचं एक सुसज्ज उद्यान आहे, परंतु समाजाच्या सेवेसाठी काहीतरी एक चांगला हॉल झाला पाहिजे, काहीतरी एक वास्तू आकास आली पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती. साहेबांनी आमचा प्रश्न ओळखून आम्ही सर्वांनी मागण्याच्या आत आम्हाला त्या हॉलसाठी 15 लाख रुपये त्या दिवशी कबूल केले आणि तसं पत्र आम्हाला त्या दिवशी प्राप्त झालं. आणि साहेबांचा पूर्ण शब्द होता की सुरुवात करा, तुम्हाला जी जी मदत लागेल ती साहेब याचा पूर्वी पण करत आलेत, भविष्यात पण करतील. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीचं बळ धावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीचं बळ धावजी पंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा हो रे विधाता नवा जन्म घे विजेता तुला रे यशाची दिशा
चमचमता ध्रुव तारा तू क्षितिजावरी लखलखती बिजली तुझ्या तरी मंत्र आहे हाच एकला थांबला जो इथे संपला